त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध. चौथा स्तंभ धोक्यात, पत्रकार सुरक्षेसाठी ठोस धोरणाची मागणी. पत्रकारांवर हल्ले थांबवा, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सादर करण्यात आले. दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या झी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत. पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे. समाजातील प्रश्न व अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे असह्य आहे. पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या. सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे. पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे. पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकार प्रशासन समन्वय समितीची स्थापना करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. या निवेदनावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी, भैयासाहेब कटारे, सुखदेव भालेराव, भाऊसाहेब बोराडे, दीपक आंभोरे, गणेश खरात, पंकज पाटील, विश्वास लचके, संदेश केदार, सुनीता पाटील, प्रकाश जोशी, ज्ञानेश्वर सुरासे, अनिल केदारे, संजय हिरे, सचिन गायकवाड, नासिर मनसुरी, विजय बागुल यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. शहर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, नॅशनल चॅनल, दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्र, डिजिटल मीडियाचे संपादक व प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात आपला आवाज बुलंद केला. तर आपण जे पण ठेकेदार पद्धती दिल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ॲक्च्युली पोलीस व्हेरिफिकेशन कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आणून बसवतात, वसूल करतात. आता आपण सोयीच्या ठेक्यामध्ये पण अशी सुविधा आहे. प्रत्येक ठिकाणी ते गुंड भरतो, वॉटर ड्रेस असो या असो, ते जेलमधून सोडून येतात. कोणत्या तरी माहिती ती संस्था असते, ती ठेका घेतली आणि ते लोक त्यांना कामाला देतात. या पद्धतीने कुठे मागे बंद झालं. याला पत्रकारांना त्रास नाही, हा सर्वसामान्य नागरिकांना पण सर्व याचा त्रास होतो. झाल्यानंतर पण त्याच्यावर त्यांचे कर्ण येतात तरी त्यांना कामावर ठेवतो. असं नको व्हायला. दुसरं म्हणजे पत्रकार हा सगळे पत्रकार सारखेच आहे. आता कालचा प्रकार हा नॅशनल चॅनलचा पत्रकार होता म्हणून सगळे सीएम वगैरेपर्यंत कॉल केले. सामान्य दैनिकाचा पत्रकार वगैरे तो असतो, त्यावेळेस स्थानिक पोलीस स्टेशन जे असेल ते अधिकारी असेल त्यावेळेस तक्रार घेत नाही तर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. कधी कधी आता मागच्या 2-3 वेळेस असे झाले का एकाच्या विरोधात समजा बातमी केली असेल, ते पुराव्यानिशी केली असेल, परंतु त्याच्या विरोधात तक्रार देण्यात येते आणि पोलीस त्यावेळेस पत्रकाराला डायरेक्ट थेट पोलीस स्टेशनमधून ताब्यात घेण्यात ऐकूया. तर त्या पत्रकाराला संबंधित पत्रकार आहे त्याच्याबद्दल तक्रार, त्याला डायरेक्ट थेट पोलीस अटक करतात आणि त्याच्यानंतर तपास करतात. पहिले तपास करणे गरजेचे असतं. त्याची पद्धत काय आहे? प्रत्येक व्यक्तीला जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार किंवा या प्रकारची माहिती नसते ना. सो तिथपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या आम्ही आता एक नवीन वर्कशॉप करू. त्यामध्ये सोबतच लेखीमध्ये पण काढू की हे असतात. आता सर म्हणजे काल इन्सिडेंट असा झाला ज्यावेळेला आमच्या पत्रकारांना तिथे मारहाण झालं, पोलीस स्टेशनला गेले, त्यावेळेला त्या मुलांनी संपूर्ण गाव तिथे गोळा करून घेतलं. तिथे त्या पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन केलं त्यांनी आणि दे वर प्रेशरायझिंग की द क्रॉस कंप्लेंट शुड बी फाईल अगेन्स्ट दिस जर्नलिस्ट. म्हणजे तो सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू होता. सुदैवानं त्यांच्या प्रयत्नाबद्दल
ह्या बाजू किंवा प्रशासन पण कोणत्या प्रयत्नाबद्दल काय कोणाला थांबवू शकत नाही ना. ते पण पोलीसला अप्रोच करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार आहे. पोलीस त्यामध्ये व्यवस्थित त्यांची बाजू समजून त्याच्यावर काय निर्णय घेतील याबद्दल आम्ही पूर्ण निर्देश पोलीससोबत माझा बोलणं झालं. सर, याच विषयाशी संबंधित आहे पत्रकार संरक्षण समिती आपली शहराची अध्यक्ष आपण बैठका कधी होतात की नाही होत ते कळायलाच मागतं. बरोबर आहे. आणि या विषयामध्ये पण आपण नव्याने या हल्ल्यामुळे आपल्याला जागर या विषयाची पण आहे की हे महत्त्वाचे जे आहे त्याला दुर्लक्ष नाही केला पाहिजे. आणि ते मीटिंग आहे त्याच्या नेहमी झाले पाहिजे, व्यवस्थित झाले पाहिजे, म्हणजे नाममात्र नाही झाले पाहिजे. जर असं कोणाला वाटत असेल की नाममात्र त्यांच्या पण समाधान यामध्ये केला पाहिजे. आणि पालना त्या कमिटीवर जे पत्रकार आहेत सर, ते पत्रकार त्या बैठकीला समितीला आले पाहिजे. त्याचे एक गोष्टी आपल्याकडून रिपोर्ट गेला पाहिजे, त्यांना रिजेक्ट करून टाका, काढून टाका. कशा करता पाहिजे असते पत्रकार. बरोबर आहे. आणि सामान्य पत्रकारांना संधी द्या ना, तेच करू आपण. सर, एक सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांच्यामध्ये एक समन्वय राहील असं एक काहीतरी बैठक घ्या. मी हेच वर्कशॉपबद्दल बोलत होतो की ते आपण वर्कशॉप करू ज्यामध्ये जितकी जास्त स्तराचे लोक येऊ शकतात, शासकीय आणि निमशासकीय आणि लोकल बॉडीजचे. कारण की लोकल बॉडीजमध्ये सर्वात जास्त आउटसोर्सिंग असते, तर त्यामध्ये ठेकेदार वगैरेचे प्रतिनिधी वगैरे हे सर्वांना आपण बोलू. पोलीस पण असणार आणि पत्रकार पण त्यामध्ये तुम्ही हे पण प्रतिनिधींनी ज्यांना इच्छा असेल ते सर्वजण येऊ शकतात त्यामध्ये. आणि आपण ओपन चर्चा पण करू. कायदा काय म्हणतो तेच मी बोलत होतो. प्रत्येक वर्कशॉप आपण लावू आहे. तर आता आमचे सगळे संघटना जे आहेत सगळे एकत्र येऊन तुमच्या सगळ्या पत्रकारांसाठी ते एकत्र आलेले आहेत. सगळे निवेदन दिलेलं आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे. आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेही गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी. त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे. आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते. यापुढे जर पुन्हा अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकू असं आम्ही आज नमूद करतो. लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.